धुरंधर 2 हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झालाय खरा, पण थिएटरमध्ये जे सीन कापले होते ते आता जसेच्या तसे दाखवले जात आहेत. शिरच्छेद, रक्ताचा सडा आणि चक्क कापलेल्या मुंडक्यांचा फुटबॉल हे सगळं पाहिल्यानंतर प्रश्न पडतो, आपण नक्की कुठे चाललोय? थिएटरमध्ये सेन्सॉर बोर्डाने ज्या हिंसक दृश्यांना कात्री लावली होती, तीच दृश्य आता OTTवर अनकट आणि अनसेन्सॉर दाखवली जात आहेत. रक्ताळलेले चेहरे आणि अंगावर शहारे आणणारी हिंसा दाखवून प्रेक्षकांना नक्की काय द्यायचंय? केवळ व्ह्यूज आणि लोकप्रियतेसाठी क्रूरतेचं प्रदर्शन कितपत योग्य आहे सांगा? OTTवर कसलीही बंधन नाहीत म्हणून काही दाखवायचं का? आज मुंडक्यांचा फुटबॉल खेळताना दाखवलं जातोय. उद्या हेच बघून लहान मुलांच्या आणि तरुणांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल याचा विचार कोणी करायचा? कला स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. ज्या हिंसेला समाजात स्थान नाही तीच हिंसा पडद्यावर साजरी करणं ही विकृती नाही का? तुम्हाला काय वाटतं? OTTवर सुद्धा सेन्सॉरशिप असायला हवी का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा.